So in this problem, the phi angle is given 35 degree. So 35 is a phi. Okay. Now here axis is making an angle. So you can mark the true axis. याच्यावरती true axis mark करा. मग true axis जी distance आहे ते कुठून घेणार हो? ट्रू ऍक्सिस जी डिस्टन्स आहे ती कुठून घेणार? सेकंड स्टेज फ्रंट व्ह्यू मधून. बरोबर बरोबर की नाही? बरोबर. येस सर. सेकंड स्टेज फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला ट्रू ऍक्सिस दिसतोय. सो दॅट यू कॅन टेक, किंवा फर्स्ट स्टेज मधला ऍक्सिस, काय फरक पडत नाही. फर्स्ट स्टेज फ्रंट व्ह्यू मधला जो काय ऍक्सिस डिस्टन्स आहे ते तुम्ही कंपास मध्ये घेऊन काय करायचं? ऍक्सिस मार्क करून घ्यायचा, ट्रू ऍक्सिस. सो apex is toward the observer, away from observer? Towards the observer. Okay. Now what I will do, I will mark the point O here. इथं मार्क करतो मी. This is O point, right? Then mark the true axis distance. Suppose it is coming here. Draw locus. Draw locus parallel to this horizontal line. Then measure apparent axis distance from second stage top view. सेकंड स्टेज टॉप व्ह्यू मधलं ऍपरंट ऍक्सिस डिस्टन्स घ्यायचं कंपास मध्ये, आणि कंपास इथे ठेवायचा ओ वरती आणि इकडे कट करायचं. काय केलं लक्षात येते? हा ट्रू ऍक्सिस मार्क करून घेतला, त्याच्यानंतर छोटी लोकस लाईन काढली पॅरलल टू एक्स वाय किंवा पॅरलल टू दिस हॉरिझॉन्टल लाईन, आणि तिथून मग सेकंड स्टेज टॉप व्ह्यू मधला जो काही ऍपरंट ऍक्सिस आहे ते डिस्टन्स कंपास मध्ये घेतला. आता ऍपरंट ऍक्सिस जे डिस्टन्स घेताना तुम्ही ओ टू सी नाही घ्यायचं, दॅट इज नॉट अ कम्प्लीट ऍक्सिस. जे काही ऍक्सिस आहे मार्क केलेला तुम्ही तो डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आणि ओव्हर कंपास ठेवून इकडे आर्क मारायचा. आता आय डोंट नो वेअर इट इज कटिंग दिस. थोडेसे उजव्या बाजूला होते ना सर? ते ओ पॉइंट वर लोकस काढला तर चालत नाही का? चालतो ना, काय अडचण आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. ओव्हर वरती मार्क करा. शेवटी हे काय तुम्ही बीटा कॅल्क्युलेशन करणार आहे ना, फार फरक पडत नाही. इकडे येणार मास थोडक्यात तो. ओके, बरोबर. मग डायरेक्ट तुम्हाला असा येणार ते काय तर असं येईल. तुम्ही असं मोजा ना अँगल किती येतो, किंवा उलट करा तुम्ही म्हटल्यासारखं. इफ आर गेटिंग कन्फ्युजन. सर अलीकडे आलाय बीटा. अलीकडे येतोय ना, इकडे. हा येस. हा, मग असं येणार. बरोबर. ओके, मग तुम्ही हा अँगल हा मोजा. हा मग दिस ऍक्सिस अँगल इज देयर, तो तुमचा बीटा असणार आहे. बीटा शुड बी ग्रेटर दॅन 5. बरोबर आहे का? येस सर, 63 आला. हा, बीटाचा अँगल हा नेहमी 5 पेक्षा जास्त असतो, त्यामुळे तो अँगल 63 इकडे लिहून घ्यायचा सेपरेटली. बीटा इज इक्वल टू 63 म्हणून असं. ओके, आणि हे 63 घ्यायचा अँगल, आणि मग ऍक्च्युली आपला जो काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे, ओके, जो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे त्याच्यामध्ये थर्ड स्टेजला डायरेक्टली यू कॅन मेजर 63 डिग्री, आणि मग सेकंड स्टेजचा जो काही टॉप व्ह्यू आहे तो तुम्ही रिप्रोड्यूस करा. नाउ कॅन यू सॉल्व्ह? येस सर. आता सॉल्व्ह सर्वांना. तुम्ही सेपरेट बीटा काढा, आणि मग ते बीटाचा अँगल घेऊन तुम्ही परत एकदा लाईन काढा थर्ड स्टेजमध्ये, आणि परत मग सेकंड स्टेजचा जो टॉप व्ह्यू आहे तो रिप्रोड्यूस करा. त्यावेळेस फक्त ओ पॉइंट खाली घ्यायचा, अपेक्स इज टुवर्ड द ऑब्झर्वर. हे सॉल्व्ह करता तसं ना? येस सर. ओके, ठीक आहे.
We'll move to next example. We will see the example on pentagonal pyramid. Write down a pentagonal pyramid. A pentagonal pyramid. A pentagonal pyramid. Side of base 40 mm. Side of base 40 mm. And axis height 70 mm. And axis height 70 mm. Axis height 70 mm. Is resting on one of its base corner. One of its base corner in HRP. In HRP. In bracket HP. In bracket HP. Comma. The solid is tilted. The solid is tilted. The solid is tilted such that slant edge passing through that slant edge passing through the corner slant edge passing through the corner is inclined at 45 degree to HRP. 45 degree to HRP. Full stop. Complete the projections of solid. Complete the projections of solid. Complete the projections of solid. When tophy of the axis makes 45 degree to FRP. 45 degree to FRP. I will repeat the statement. Pentagonal pyramid, side of base 40 mm, axis 70 mm, is resting on one of its base corner in HRP, comma, the solid is tilted such that slant edge passing through the corner is inclined at 45 degree to HRP. Full stop. Complete the projections of solid when tophy of the axis makes 45 degree to FRP. Tophy of the axis makes 45 degree to FRP. Now read the example carefully. Example वाचा व्यवस्थित. Okay, I will read the example. Yes, sir. बघा, इमॅजिन करा एक स्टेप. Pentagonal pyramid, side of base 40 mm, axis 70 mm, is resting on one of its base corner. काय केला, पिरामिडला एका कॉर्नर वरती रेस्ट केलेला आहे. आणि कॉर्नर वरती रेस्ट करून त्याला टिल्ट केला. टिल्ट असा केला की त्या कॉर्नर मधून जाणारी जी स्लॅन्ट एज आहे, त्या कॉर्नर मधून जाणारी स्लॅन्ट एज आहे, that slant edge is inclined to HRP by 45 degree. Imagine now, all of you imagine, पेंटागोनल पिरामिड, त्याचं जे काही कॉर्नर आहे त्या कॉर्नरवर त्याला ठेवा HP मध्ये,
आणि नंतर मग काय करा, तिथून त्या कॉर्नर मधून जाणारी जी स्लॅन्ट एज आहे ती स्लॅन्ट एज ही HRP ला इन्क्लाइन करते अशी. झालं सर्वांनी इमॅजिन तो पिरामिड? येस. ओके. सो दिस इज व्हॉट द HP कंडिशन. मग अकॉर्डिंग तुम्ही त्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू काढणार आहात. आता त्याच्यानंतर VP कंडिशन. Complete the projection of the solid when top view of the axis makes 45 degree to FRP. Means what? Beta angle. Very good. This is what I'm expecting. This is beta because they have given straightforward top view of the axis means what? So top view of the line, front view of the line. That there we were taking beta, alpha or apparent length. Okay, same thing here. Top view of the axis makes an angle 45 degree to FRP. Means it is they have given directly beta angle. काय दिलं त्याने आपल्याला? Beta axis. All are agree with this? Yes. Yes, sir. मुलामध्ये is it phi or beta? Boys? तुषार? बीटा सर. बीटा, कारण त्यांनी दिले ना आपल्याला. समजा त्यांनी ऍक्सिस म्हटलं असतं, ऍक्सिस ऑफ द पिरामिड इज 45 डिग्री टू FRP म्हटलं असतं तर आपण फाय म्हटलं असतो. पण त्यांनी सिम्पली क्लिअरली मेन्शन केले टॉप व्ह्यू ऑफ द ऍक्सिस ऑफ द पिरामिड मेक्स 45 डिग्री टू FRP. सो इट इज बीटा. ओके. सो दे हॅव गिवन टू कंडिशन्स. HP इज स्लॅन्ट एज, थीटा स्लॅन्ट एज आणि फाय सॉरी बीटा ऍक्सिस. ओके, या दोन कंडिशन क्लिअर झाल्या सर्वांना? Yes, sir. आता दिलेला जो पिरामिड आहे तो कॉर्नरवर ठेवलेला आहे. कशामध्ये ठेवला आहे? HP मध्ये ठेवलेला आहे. मग ते रेस्टिंग कंडिशन पण क्लिअर झाली. मग आपण HP पहिला घेणार का VP पहिला घेणार? HP. HP because the solid is resting in the horizontal plane. So write given data first. पहिला given लिहून घ्या. Resting condition. In HP, in HRP on corner of base. Okay, next. Then theta. Theta slant edge. So theta slant, I will write. Is equal to how much theta slant? 45. 45. 45. Then phi, not phi, beta. Beta. Beta axis. How much it is? 45. Instead of 45, you take 40. There's a mistake in the writing. 40 degree. Please make correction statement. Instead of 45, take as a 40 degree. Okay. Now let us start the solution. आता पेंटागॉन पिरामिड करताना ऍज अ assumption stage
तो कॉर्नर वरचा करायचा का एज वरचा करायचा? एज वर. नाही पण कॉर्नर जो असेल तो राईटला RHS ला काढायचा का LHS ला? RHS ला. Very good. Corner should be drawn to the RHS. Correct. So I will draw. You can, this is a pyramid, so all the slant edges are visible. Correct. बरोबर आहे का assumption stage मध्ये? In assumption stage, all the slant edges are visible from the top view. So show it by dark line. रे बी साइड अलीकडे आली पाहिजे. Sorry, it's a mistake. Corner should be on the RHS. Correct. This is corner A, B, C, then corner D, and last E. So project upward all the points. Axis. So measure the axis height, how much it is? दिला height axis 70 mm ना? 70 mm. So mark 70 mm distance. Then okay, from the XY line you measure 70 mm and show the apex. See, this slant edge is also visible. Show it by dark line. Base is should be dark. Now here point is A dash. A dash. This is B dash comma E dash. This is C dash comma D dash. Then axis O point, that is O dash. Okay, that now the slant edge passing through the corner is OA, correct? Is it right? Slant edge passing through the corner, OA is a slant edge passing through the corner. Is it right? Yes. So that will make an angle 45 degree with horizontal plane.
So mark the point A dash. Okay, then measure the angle 45 degree. Okay, then this A dash to O dash, to take distance compass A dash to O dash and mark it here. This is O dash. Now take the base A dash to C dash D dash into compass and mark an arc. Then take distance O dash to C dash D dash. Compass at O dash point can intersect this arc. You will get this base. Then you have to mark the slant edge BE, OBE. So from this A dash point, it will be here. Then this axis, long, short. This is the axis of the pyramid. This is C dash comma D dash. This is B dash comma E dash. Now project all these points in the top view. So you follow the process what I am following. You will get the answer. Okay, join this. Now match the points. Match the points. Point A, point B, point C, point D, point E, and point O. Okay, so give the name to the points. A, B, C, then D, and the last is point E. Now we have to join the points. So which base edge is visible? C to D, D to E, and C to B. Correct. C to D, D to E, and C to B will be visible. Commonly त्या बघा आउटर असतात ते लगेच लक्षात येईल तुमच्या. Show it by dark line. Okay, and remaining will be dotted. Correct. Show it by dotted. Yes. Over. Now come to the slant edges. Which slant edges are visible, which are not visible? Slant edge passing from the point A. Is it visible? Yes, sir. A to O I'm talking about. A to O. Invisible. No, sir. Invisible. Show it by dotted lines. Actually, this is very interesting part. Showing dotted lines, invisible, visible. If you are clear with this, then you are perfect. Dotted lines. Okay. Then remaining slant edges. O to C. बघा O to C वरतीच एकदम त्यामुळे कसे असणार ते डार्क Visible. विजिबल करेक्ट O to D visible or invisible visible Visible. then O to E
visible. Visible. Then if it is O2A visible, then O2B also visible. Okay. Up to this you can. सर बी डॅश पॉइंट अलीकडे पाहिजे ना कुठला? बी पॉइंट नाही बरोबर आहे ना, बी आणि ई पॉईंट एका लाईन मध्ये ना. ओके सर पेंटागॉन मध्ये कसं असतंय, दोन पॉइंट्स एका लाईन मध्ये असतात, एकाच प्रोजेक्टर मध्ये असतात. मिडलच्या पेंटागॉनच्या मिडलचे जे दोन पॉइंट्स असतात एका प्रोजेक्टर मध्ये आले पाहिजेत. ओके, दिस इज द सेकंड स्टेज. सो कॅन यू कम्प्लीट अप टू सेकंड स्टेज फास्ट? कम्प्लीट करा सेकंड स्टेज पर्यंत. I will draw beta axis line. (40°). Phi is equal beta is equal to 40°. This is the apex point O. Now here apex is toward the observer or away from observer? Is it mentioned? No, No. sir. Then if it is not mentioned, then you should assume toward the observer. Mentions केलं नसेल तर काय करायचं, ऑब्झर्वरला जवळ ओ पॉइंट ड्रॉ करायचं, म्हणजे ओ पॉइंट इकडे येणार. O point is here. आता reproduce करा, all of you reproduce third stage top view. त्याच्या पोझिशन वरती घ्या.
Hello, sir. Completed? Yes, sir. ओके. फायनल स्टेज काढा घेता. फायनल स्टेज मध्ये काय करणार परत ऍक्सिस बरोबर ह्याच्यावरती मार्क करणार ना, अपरंट ऍक्सिस. Yes, sir. यू कॅन स्टार्ट नाउ. म्हणजे डिस्टन्स आहे ओ पासून ऍक्सिस पर्यंत घ्या, इथं मार्क करा, किंवा डायरेक्टली तुम्ही साइड सीडी मार्क करा. ओ पासून सीडी डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि इथे सीडी मार्क करून टाका परपेंडिक्युलर टू ऍक्सिस. We are redrawing this. This is point C. Point D. So join OC and OD as it is by dark line. Sir, पॉइंट वरती यायला पाहिजे. Apex is toward the observer म्हटलंय ना तुम्ही. Yes, sir. ऑब्झर्व्ह आता इथं आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही सेकंड स्टेज टॉप व्ह्यू काढता त्यावेळेस ऑब्झर्व्हर इथं असतो, वरती वरून बघता तुम्ही. आता आता काय करणार, सॉलिडची पोझिशन अशी आहे, लक्षात घ्या. दिस इज द पोझिशन. आता असं इन्क्लाइन करून तुम्ही ठेवताय सॉलिडला, असं असं ठेवताय आणि नंतर मग तुम्ही त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू बघताय, लक्षात घ्या. ओके, आता ही अशी पोझिशन आहे, त्यानंतर मग तुम्ही फ्रंट व्ह्यू काढता त्याचा. Then you can have this point A. काय करणार, ह्या साइड पासून थोडंसं आतमध्ये ईस्टर्न घेऊन इथे एक पॉइंट ठेवू. This is point A. Join this. सॉरी, तिथं नाही बघा पॉइंट, फक्त ए पॉइंट मार्क करायचं आहे. त्यानंतर मग इथून डायरेक्टली काय करायचं, आता कंपास मध्ये डी टू ई डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. टेक डिस्टन्स डी टू ई इंटू कंपास, दिस डी एज सेंटर and mark it here. Similarly, C to B. Okay, then take A to E distant compass. Now join this. Now join this slant edge. This is the axis. This point is E point. This is B point. A, B, C, D, and E. Okay. Now project these points in the front view.
point E, then point A, then point D, point B, point C. Okay, all these points are projected. Now project this stage. Now mark the point O dash, then point E. Sorry, we'll start with A, then B, then C, point D, D will be here, point E, okay. Now mark the names to the point A, B, this is C, this is D, and where is E point? Here. Okay, initially joined by faint line, then it will be easier to show the dotted lines, that is the invisible portion. A to B, B to C, C to D, then D to E, E to A, then slant edges O to D, O to E, O to A, C, then O to B. Now tell me which base edge or base edges will be invisible. B to O. D to O, correct. That is slant edge, no, not base edge. D to O dotted, okay. D to C, D to E also invisible, no? Yes. Correct. मला वाटते पण जो पॉइंट डी येतोय तो डी बाहेर येतो ना हो? Yes. मग एकच येईल की मग डी टू ई ओनली डॉटेड असणार ना मग. आता कसं झालंय ती जी मला मला तशी फिगर आल्यामुळे मी म्हणतोय तिथे डॉटेड तसं, पण तुम्हाला तशी येणार नाही माझ्या मते. डी टू ई फक्त डॉटेड येईल आय थिंक, जे तुम्हाला फिगर Yes, येणार आहे sir. ते बॅक साईडला येते. फक्त डी टू ई ना. Yes, sir. ओनली वन बेस एज दॅट इज डी टू ई विल बी इनविजिबल, बाकी सगळं विजिबल. तुम्हाला जी फिगर येणार आहे फायनल फ्रंट व्ह्यू त्याच्यामध्ये ओनली डी टू ई विल बी डॉटेड, अदर विल बी डार्क कंटिन्युअस लाईन्स, कारण ते सर्वच बाउंड्री लाईन दिसतात. ओ टू डी बाउंड्री लाईन दिसते, ओ टू ई पण बाउंड्री लाईन दिसते, परत डी टू सी पण बाउंड्री दिसते आणि ए टू ई पण बाउंड्री दिसते. फक्त डी टू ई बेस एज विल बी इनविजिबल, दॅट इज डॉटेड. करेक्ट ना? Yes, sir. ओके.
पण जसं पेंटागॉनचा जर प्रॉब्लेम असेल तर हेक्झागॉन काय अवघड आहे का? हेक्झागॉनला काय पेंटागॉनचे जे काही स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी हेक्झागॉनचं स्टेटमेंट टाकतील. हेक्झागोनल पिरॅमिड रेस्टिंग ऑन एज रेस्टिंग ऑन कॉर्नर, एवढा फक्त बदल असतो, बाकी काही स्टेटमेंट मध्ये चेंज नसतो. So you can solve the example on hexagonal pyramid as a homework. Write down. Is it over, all of you? सर्वांना झाले का? Yes, sir. Shall I wait or shall I dictate next problem? Yes. Okay. So take next example. Hexagonal pyramid. Hexagonal pyramid. Side of base 30 mm. Side of base 30 mm. Height 70 mm. Height 70 mm. Rest on its edge of base. Rest on its edge of base. Rest on its edge of base. On HRP. On HRP. Full stop. The face containing that edge. The face means what? Triangular face. The face containing that edge, makes 50 degree with HRP. Makes 50 degree with HRP. Makes 50 degree with HRP. Hello? Makes 50 degree with HRP, and the edge on which it rests makes 30 degree with FRP. The edge on which it rests makes 30 degree with FRP. 30 degree with FRP. Comma, draw the projections. If apex is away from the observer. 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 I will repeat the statement. Hexagonal pyramid, side of base 30 mm, height 70 mm, rest on its edge of base on HRP. Full stop. The face containing that edge makes 50 degree with HRP, and the edge on which it rests makes 30 degree with FRP. Comma, draw the projections. If apex is away from the observer. If apex is away from the observer. म्हणजे O पॉइंट काय होणार? XY ला जवळ ना. अपेक्स अवे फ्रॉम द ऑब्झर्वर म्हणजे काय? O पॉइंट XY ला जवळ ना. Yes, sir. ओके. तर हे एक्झाम्पल होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा. इन्स्टंट आता इथं एज वर तुम्हाला रेस करायचं आहे. त्यामुळे जो हेक्झागोन काढणार तुम्ही त्याच्यातला जो काही अझम्पशन स्टेज असेल त्या अझम्पशन स्टेज मध्ये RHS ला एज येणार AB. त्याप्रमाणे परत त्यांनी काय म्हटले, ट्रायंग्युलर फेस म्हणजे ज्या एज वर ठेवतात तिथून जाणारी ट्रायंग्युलर फेस OAB विल बी इन्क्लाइंड टू HRP बाय 50 डिग्री. आणि नंतर मग ज्या एज वर रेस करतात ते अँगल VP ला करणार आहे, म्हणजे फाय साइड दिलेला आहे, लक्षात ठेवा. इन दिस केस इज इट रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट बीटा? No, sir. Because resting side is a true side.
सेकंड स्टेज मध्ये तुम्ही बघत ड्रॉ केलं लक्षात येईल तुम्हाला. सेकंड स्टेज मध्ये जे साइड ए बी असणार डायमेन्शन जे ओरिजिनल होतं अजम्पशन मध्ये तेच डायमेन्शन पुढं सेकंड स्टेज मध्ये कंटिन्यू झाले. त्यामुळं अशा वेळेस बेटा कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. ठीक आहे. सो आय होप दॅट यू विल सॉल्व दिस एक्झाम्पल. ठीक आहे. स्नेहल कदम, Yes, sir. take the screenshot of the attendance. Total count is 51. Okay, any doubt for solving this example? तुम्हाला काही शंका येईल का ह्याच्यामध्ये? मला वाटतं एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. सॉल्व करता येईल का? Yes, sir. ओके, Yes, sir. ते सॉल्व करा. I think you are going to get 2 days holiday, na? For what, sir? You have not got notice? No, sir. No, sir. There are 2 days holiday, I think, for the faculty. I think for the student also notice they have shared or not? No, sir. No, sir. Okay, let me check. Huh? Or shall I ask to Power sir? I will ask Power sir just a minute. Sir, Huh? ask to pass, sir. Okay, I will ask to Power sir. Wait. सर मुलांना सुट्टी आहे ना उद्या? हा? सुट्टी आहे का नाही? तेच मुलं विचारत होते म्हणून म्हटलं. ठीक आहे, ठीक आहे. All will get notice on the Telegram channel regarding tomorrow's holiday. ठीक आहे? हाँ sir. Okay, sir. मग आता 2 दिवस जर सुट्टी असेल तर ह्या दिवसामध्ये यू ट्राय टू फिनिश असाइनमेंट नंबर 3 ऑन सॉलिड चॅप्टर बिकॉज आय थिंक 7 to 8 क्वेश्चन्स आर गिवन ओनली. सर त्यात हा बोला की. त्यात अँगल मध्ये हे झाले, मिस्टेक झाली. कुठल्या अँगल मध्ये? ते 300 ते झाले त्यात. दॅट इज 30 डिग्री. प्रिंटिंग Yes. टायपिंग मिस्टेक आहे ते. 30 डिग्री. That is 30 degree. You just make the correction in that 30 degree, not 300. 300 and किती मोठा अँगल होईल? ठीक आहे. याने फक्त कोनचा आणि सिलेंडरचं एक्झाम्पल असेल त्याच्यामध्ये, तर मला वाटतं त्यात मी एकच कोनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तेवढं सोडलं तर बाकीचे तुम्हाला सॉल्व करता येतील. आय हॅव कवर्ड ऑल दी व्हरायटीज, रिक्वायर्ड व्हरायटीज. So maybe on 22nd, on 22nd we will cover the problem of cone, and on 23rd we will cover the problem of cylinder. Okay, so 23rd will be the last day to cover this chapter. Okay, and after 23rd we will start the new topic, orthographic projections. ठीक है, we'll stop here. Thank you very much. असाइनमेंटचे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेत बघा याच्यामध्ये स्टडी मटेरियल शीट मध्ये. बघितले सर्वांनी? येस सर. Yes, sir. येलो कलरने हायलाइट केलेले क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. असाइनमेंट नंबर 3. आता त्याच्यापेक्षा जास्त सॉल्व्ह केलं तर ते तुमची प्रॅक्टिस चांगली होईल, पण मिनिमम ते हायलाइट केलेले क्वेश्चन तर सॉल्व्ह करा. ठीक आहे, विल स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.